आज 7 मे 2016 शनिवार। आज मी रंगीत खिडकी शेजारी खुर्ची आणून ठेवली आणि बराच वेळ त्यावर बसून बाहेर पाहू लागली। तर काय, बाहेर आंब्याच्या झाडाला कैऱ्या लागलेल्या। काय भरलं होतं झाड कैऱ्यांनी। आईला मुद्दाम बोलून दाखवलं। आई म्हणाली, जुनं झालेत आंबे, आता काढायला हवेत। जुनं? मला नाही आवडला हा शब्द, पण आई नुकत्याच लागलेल्या छोट्या कैऱ्यांना बाळ कैऱ्या म्हणते ते मात्र मला आवडलं। आता लवकरच आपल्या झाडाचे आंबे खायला मिळणार। वाव! आज मी एक प्रचंड मोठी गंमत पाहिली। जणू मला लागलेला शोधच तो। कुहू कुहू असा आंब्याच्या फांदीवर बसून चक्क कावळा ओरडत होता। हो, कावळाच तो, काळ्या रंगाचा, पण दिसत होता जरा लहानसा। त्या कावळ्याने फांदीवरून टुनकन उडी मारली आणि तो दुसऱ्या फांदीवर बसला, अगदी माझ्या खिडकीजवळच्या। आणि चक्क माझ्याकडे पाहून त्याने पुन्हा आवाज केला, कुहू। मी त्याच्याकडे पाहिलं तर डोळा लाल। अगो बाई, आलाय की काय डोळा, म्हणजे पक्ष्यांचेही डोळे येतात वाटतं। मी लावलेला शोध आईला झटपट सांगावा म्हणून तिथूनच ओरडत सुटले, आई आई। आईला जोरजोरात हाका मारत मी स्वयंपाकघरात गेले, तर ती मस्तपैकी गरमागरम भजी काढण्यात मग्न होती। मग मी तिथेच बैठक ठोकली आणि एक अख्खं वज तोंडात टाकत तिला सगळी गंमत सांगितली। आतापर्यंत कोकिळा कुहू कुहू गाते हे माहिती होतं, पण कावळा देखील तिची नक्कल करतो हे नव्हतं माहिती। शिवाय आई त्याचे डोळेही आलेले दिसले। मी आईला हे सांगितलं तशी भज्यांची बशी माझ्या पुढ्यात ठेवता ठेवता आई हसायला लागली। आईचं हे गोड हसणं मला भारी आवडतं। ती फार कमी वेळा हसते आणि खूप जास्त वेळा रागवते। ती म्हणाली, कावळा नाही, कोकिळ असणार तो, कावळ्यासारखाच काळ्या रंगाचा, डोळा मात्र लाल। शिवाय कोकिळा कुहू कुहू गात नाही काही, कोकिळ गातो। झालं, भारीच अवघड प्रकरण होऊन बसलं हे। कोकिळा कुहू कुहू गात नाही तर कोकिळ गातो वगैरे वगैरे, अभ्यासाच्या पुस्तकात तर। मग आईने मला समजून सांगितलं, कोकिळा कावळ्याच्या घरात फसवून अंडी घालते, कोकिळेचं पोर कावळ्याच्या पोरांबरोबर वाढतं। इथपासून कोकिळा कशा रंगाची असते, तिच्या अंगावर नक्षीदार ठिपक्यांची कशी छान साडी असते इथपर्यंत। चलो, आई हाक मारते मला। जेवायला उशीर झालाय ना, मी सगळं वहीत लिहून ठेवतेय। हे सांगितलं नाहीये तिला अजून, सरप्राईज द्यायचंय ना।